काही अनुभव असे असतात जे शब्दात मांडता येत नाहीत. ते केवळ आतूनच अनुभवायचे असतात. चला तर मग आज आपण अशाच एका प्रवासाला जाऊया जिथे सूर आणि भक्ती एकरूप होतात. कधी असा विचार मनात आलाय का की संगीत केवळ मनोरंजन न राहता थेट ईश्वराशी संवाद साधणारी प्रार्थनाकरी बनते? तोच तो क्षण असतो जो आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावायला लावतो. खरं आहे. असे काही क्षण येतात जेव्हा स्वर कानांवर नाही तर थेट आपल्या आत्म्यावर पडतात. तेव्हा ते संगीत राहत नाही, ती एक शुद्ध भक्ती होऊन जाते. हीच त्या अनुभवाची खरी ओळख आहे. आपण एका अशा परंपरेबद्दल बोलतो आहोत जी मंचावर सादर करण्यासाठी बनलेलीच नाही. नाही, अभंग ही केवळ एक कलाकृती नाही. ते जगले जातात, ते अनुभवले जातात. ही एक अशी अनुभूती आहे जी केवळ आतूनच जाणता येते, ज्यात प्रत्येकजण त्या भक्तीचा एक अविभाज्य भाग बनतो. अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत किंवा नुसती कविता नाही. अभंग म्हणजे संतांचा श्वास, जो आजही आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करतो. हा आत्मा आणि परमात्मा यांच्यातला एक अतूट संवाद आहे. ही ती वाणी आहे जी युगानुयुगे आपल्यासारख्या वाटसरूंना प्रकाशाची दिशा दाखवत आली आहे. आणि जेव्हा हेच स्वर एका साधकाच्या कंठातून प्रकट होतात, तेव्हा गाणारा आणि ऐकणारा यातलं अंतरच मिटून जातं. तिथे केवळ एकच अनुभूती उरते, सामूहिक भक्तीची. आणि ह्याच परंपरेचे एक विनम्र वाहक आहेत महेश काळे. त्यांना केवळ गायक म्हणणं पुरेसे नाही, ते एक माध्यम आहेत. एक असं माध्यम ज्यांच्यातून ही संतवाणी आपल्यापर्यंत पोचते. जेव्हा ते गातात ना, तेव्हा त्यांचा मीपणा जणू विरघळून जातो आणि उरतो तो केवळ भक्तीचा एक निर्मळ प्रवाह. त्यांच्या स्वरातून अभंग ऐकू येत नाहीत, ते थेट अंतर्मनात उतरतात. आणि म्हणूनच हा केवळ एक कार्यक्रम किंवा संगीताची मैफिल नाही, हा आहे एक सामूहिक आध्यात्मिक प्रवास, जिथे प्रत्येकजण त्या भक्तीच्या सागरात स्वतःला विसरून जातो. ही एक अशी संध्याकाळ असेल जी पूर्णपणे समर्पित असेल निखळ भक्तीला, आपल्या समृद्ध संस्कृतीला आणि त्या कालातीत संगीताला जे पिढ्यानपिढ्या आपल्या मनाला शांती देत आला आहे. आणि हाच अलौकिक अनुभव अभंगवारी 2026च्या रूपाने आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये येत आहे. ही तारीख आपल्या मनात कोरून ठेवावी. 14 जानेवारी 2026 हा दिवस एका अविस्मरणीय अनुभवाची पहाट घेऊन येणार आहे. या पवित्र वातावरणाचा भाग होण्याची ही संधी आता उपलब्ध होत आहे. प्री-सेल लवकरच सुरू होईल, जेणेकरून या अद्वितीय अनुभूतीसाठी आपण आपलं स्थान निश्चित करू शकाल. तर हे केवळ ऐकण्याचं आमंत्रण नाही, तर अनुभवण्याचे आहे. या आणि त्या पवित्र क्षणाचे साक्षीदार बना, जिथे संगीतच भक्ती बनते. या अभंगवारीत आपण सर्वजण सामील होऊया.